बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याला बोलायचंय माहिती सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजातला जे आरक्षण जे मिळालं होतं ते रद्द केल्यानंतर समाजाच्या अनेक मागण्या समोर आल्या होत्या आणि त्यावेळी हाच विषय सर्व समन्वयकांच्या बरोबर पूर्ण ते समन्वयक जे माझ्या समोर असं नाही पूर्ण राज्यातले समन्वयक या सगळ्या मिळून एक मीटिंग त्यावेळी झाली होती आणि विषय हाच होता की आरक्षण हे दीर्घकालीनचा लढा आहेच, पण गरीब मराठ्यांचे सामान्यांचे प्रश्न हे सुटणं गरजेचं आहे. जे मागण्या आपण मागे पाहताय ते आपल्याला परत ते मागण्या काय मी ते सांगणार नाही आणि त्याच्यासाठी मग ते मूक आंदोलन हे आम्ही करायचं ठरवलं. मूक आंदोलन ह्याच्यासाठी की कोविडचा काळ होता, कोविडची महामारी वाढत होती आणि म्हणून परत एकदा या समाजाने आपल्या भावना 2016 मध्ये दाखवून दिलेले, समन्वयकने आपल्या भावना व्यक्त करून दाखवून दिलेले आणि परत एकदा समाजाला वेठीस धरावं का, परत एकदा समन्वयकना वेठीस धरावं का आणि म्हणून आम्ही बोललो आता तुम्ही बोला. आम्ही म्हणजे सर्व समन्वयक, नुसतं हे जे इथं आहे असं नाहीये, पण पूर्ण राज्याचे समन्वयक आणि आम्ही बोललो, जनता बोलली, समाज बोलला, समन्वयक बोलले. आता तुम्ही बोला. तुम्ही म्हणजे कोण? जे सत्तेत आहेत ते, जे खासदार आहेत ते, जे आमदार आहेत ते, मग ते सगळे लोकप्रतिनिधी. आणि म्हणून पहिला मूक आंदोलन हे आम्ही कोल्हापुरात घेतलं 16 जूनला. 17 जूनला ताबडतोब सरकारने आम्हाला निमंत्रित केलं. सरकारच्या पुढे आपण सगळ्या आमच्या व्यथा मांडल्या, गरीब मराठ्यांच्यावर किती अन्याय होत आहे ते आपण सांगितलं आणि सरकारने त्यावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी आपल्याला 17 तारखेला इन्व्हाइट केलं. अनेक लोकांचं म्हणणं होतं लगेच एका दिवसात जायला नको, हे सगळं मॅनेज होईल, मॅनेज केल्यासारखं दिसेल. तरी माझा वेगळा अँगल होता, म्हटलं आपण जायला पाहिजे जर आपल्याला त्यांनी निमंत्रित केलं असेल तर. आणि मग 17 जूनला आमची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते आणि सगळं मंत्रिमंडळ तिथं होतं आणि सगळे सचिव तिथं होते. आणि त्यावेळी सगळ्या सचिव वर्ग प्रामुख्याने अटॉर्नी जनरल त्यांनी सांगितलं की आम्ही 15 दिवसात हा तुमचे सगळे विषय मार्गी लावतो. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितले 15 दिवसात होणं अशक्य आहे, तुम्ही 2 महिने घ्या. ते 2 महिन्यात सुद्धा काही विषय मार्गी लागले नाहीत आणि म्हणून आम्हाला पर्याय नव्हता. किंबहुना मी विसरलो की हा सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर आमचा नाशिकला आमचं आंदोलन होतं, मूक आंदोलन. आणि मूक आंदोलन झाल्यानंतर पुढच्या आंदोलनात घ्यायची नाहीत आम्ही असं ठरवलं, कारण का यांनी सांगितलं होतं आम्ही ह्या 2 महिन्यात हे सगळे विषय मार्गी लावू आणि ते काही मार्गी लागले नाही 3-4 महिने. म्हणून नांदेड सारख्या ठिकाणी मोठा महाआंदोलन झालं, परत मूक आंदोलन झालं, पण ते मूक आंदोलन काही राहिलं नाही. तिथं 50,000 लोक आले, तरी सरकारच्यावर ते काही प्रेशर पडलं नाही असं दिसतंय. आणि म्हणून
मग आम्ही रायगड जिल्हा इथं सगळे ते वेगळा दौरा आम्ही आखला, तरी काही फरक पडला नाही. आणि मग मला शेवटी स्वतःला वाटलं की आता आपण आम्ही बोललो, आता तिने बोलावं त्याचा सुद्धा काही फरक पडत नाही, परत समाजाला विटी धरायचं का मी. अनेक लोक मला विचारायला लागले, अनेक समन्वयक मला विचारायला लागले, राजे पुढची भूमिका काय. आणि म्हणून मी स्वतंत्र निर्णय घेतला. मी समन्वयकना विचारलं नाही, मी माझ्या घरच्या मंडळींना विचारलं नाही. कारण शेवटी ज्या घराण्यात माझा जन्म झालाय त्या शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घराण्यात, तिथं अन्याय जर कोणाच्यावर होत असेल तो अन्यायाच्या विरोधात लढा देणं हे माझं कर्तव्य मी समजतो. आणि म्हणून अनेक लोकांना आजही वाटतं की आमरण उपोषण हे संभाजी छत्रपतींचा निर्णय चुकीचा आहे काय बरोबर आहे. मलाही कल्पना नव्हता, पण माझी इच्छाशक्ती होती. नुसतं शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्याकडे बघितलं आणि म्हटलं आपण तो निर्णय घ्यायचा समाजासाठी. काय होईल ते पुढचं पुढे बघू. आणि म्हणून तुम्ही आमरणचा उपोषणाचा निर्णय घेतला. आणि मी खऱ्या अर्थाने आज तिसरा दिवस नाहीये, मी 25 तारखेला रात्री 9 वाजता जेवलो. आणि मी मुद्दाम सांगू इच्छितो, हा शिवाजी महाराज शाहूंच्या वंशजाचा शब्द आहे. मी फसवी करणारा माणूस नाही, मागे दोन ज्यूस पिणारा. रक्तात ते माझ्या नाहीये. आज 66 दिवस झालेले, मी आता जास्त बोलत नाही. चर्चा समन्वयकांनी सगळ्यांनी केलेली माझ्या पुढं, पण जोपर्यंत त्यांच्याकडे येत नाही, जोपर्यंत माझ्याकडे लेखी येत नाही, तोपर्यंत मी मान्य करणार नाहीये. म्हणून माझी विनंती आहे, मी त्यांचं ऐकून घेणार अजून, मी अजून समाधानी नाहीये. त्यांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना मी बोलायला लावणार आहे. लेखी दिल्याशिवाय पुढची ऍक्शन नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी शांत बसायचं. छत्रपतींचा आज आदेश आहे, कोणी मध्ये बोलायचं नाही, कोणी घोषणा द्यायच्या नाही. आणि जर कोण दिली तर मी इतका सांगणार, इथं निघाल पाहिजे. सगळ्यांना मान्य आहे? जर मान्य नसेल आत्ताच निघाल पाहिजे. तुम्हाला नंतर काय सोशल मीडियामध्ये काय बोलायचं बोल, पण त्यांच्याकडे ते सन्मान करू की आपल्याकडे इथं आलेले. त्या सगळ्या मिटिंगला मगाशी जी 3 तास मिटिंग चालू झाली, 3 तास मिटिंग जी चालू होती, जी 3 तास मिटिंग चालू होती, त्या मिटिंगला मुख्यमंत्री महोदय होते, उपमुख्यमंत्री होते, नामदार वळसे पाटीलजी होते, नामदार एकनाथ शिंदेजी होते, नामदार अमित देशमुखजी होते, खासदार श्रीकांत शिंदे होते. आणि तिथं सर्व अधिकारी वर्ग होता. खासदार राहुल शेवाळे होते. आणि म्हणून मी 5 मिनिटं त्यांच्याकडे समजून घेतो आणि मग पुढची जे काय सांगायचं ते आम्ही तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. पण माझे शब्द लक्षात ठेवा, इथं एक शब्द कोणाकडे नाही. ज्यांना पटत असेल बाहेर जायचं. तुम्हाला वाईट वाटत नाही असं बोलतोय, पण हे कडक का बोलतोय, इथं गोंधळ नकोय. ज्यांना काही रिॲक्शन द्यायची असेल, तुम्हाला सोशल मीडिया तुमच्या हातात आहे. म्हणून शांतपणाने सगळ्यांनी ऐकावं. शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने मी बोलतो. छत्रपतींचा आदर तुम्ही सर्वांनी करायला पाहिजे आणि तो आदर कराल हा मला पूर्ण विश्वास आहे. ओ मामा
मला आनंदाने सांगायचंय की ज्या मागण्या, कारण का आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे, पण ज्या मागण्या आम्ही त्यांच्या पुढे ठेवल्या होत्या, मी खरं म्हणजे समन्वयक का विचारायला पाहिजे, विसरलोच नाही. आहे ना कोंडरे सर? हो कोंडरे सर, मी आपला एकटाच निर्णय घ्यायला. तुम्ही बघितलं ना? हा, तुम्ही ब्रीफ केलं मला तरी एकदा, परत नंतर असं व्हायला. जास्त जास्त गर्दी मला आनंदाने सांगायचंय की ज्या मागण्या आम्ही सरकारच्या पुढे ठेवल्या होत्या, काय मागण्या मान्य झालेत. मी सांगण्यापेक्षा नामदार एकनाथ शिंदेजी सगळ्यांच्या वतीनंच सांगतील. आपण शांत पद्धतीने ऐकावं, आणि ज्यांना कोणाविषयी नाही समजला तर माझ्या पेजवर या सगळ्या गोष्टी मी टाकतो, म्हणजे तुम्हाला डिटेलिंग त्याच्यातलं सुद्धा समजेल. पण परत एकदा आभाराचं जे आहे मी नंतर बोलेन साहेब सगळे गेल्यानंतर. पण नामदार एकनाथ शिंदेजी, नामदार वळसे पाटीलजी, नामदार अमित देशमुखजी, खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी मंत्री, हे सगळे इथं आले आपल्या शब्दासाठी. याबद्दल मी सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला सुद्धा आपण वाचवलं याबद्दल सुद्धा मी आपला आभार व्यक्त करतो. कारण का आज माझा 3रा दिवस होता, ऍक्च्युली 4था दिवस आहे, आणि माझी शुगर लेवल्स, ब्लड प्रेशर 64. पर डॉक्टर श्रीकांत शिंदे माझा खास मित्र आहे, आणि तो आणि डॉक्टर असल्यावर त्यांना सगळे त्याचे पॅरामीटर्स माहीत आहेत, त्यांना जास्त काळजी होती. पण असो, आम्ही नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं ते सांगायची गरज नाही. ठीक आहे. मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या सकल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं. आज 3रा दिवस आहे. तुम्ही मगाशी मनाला वाचवलं, तुमची सगळ्या अख्ख्या राज्याला, महाराष्ट्राला गरज आहे, आणि सगळ्यांना काळजी आहे, मुख्यमंत्र्यांसकट सगळ्यांना. काही ज्या काही तांत्रिक कायदेशीर बाबी असतात त्यासाठी आज
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब, आपले कॅबिनेट मंत्री अमित देशमुख साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री, आणि अजितदादा होते मुख्यमंत्री, त्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री महोदयांच्या आज बैठक झाली. सर्व अधिकारी होते, खासदार महोदय होते, राहुलजी होते, आणि सगळ्या विभागाचे अधिकारी, मुख्य सचिव आणि आपल्या मराठा समाजाची जी मंडळी आहे, शिष्टमंडळ, जे कायदेशीर बाबी देखील त्याच्यामध्ये देखील त्यांचा अभ्यास आहे. आणि सगळ्याच एक साधक बाधक चर्चा ते शिष्टमंडळही होतं, आणि सगळ्यांच्या समक्ष राजेंद्रजी आणि सगळी आपली टीम, आणि सगळ्यांच्या समोर प्रत्येक मुद्द्याचा उहापोह झाला. आणि एक एक मुद्द्यावर माझ्या माहितीप्रमाणे तुमचे मला वाटतं 5-6 मुद्दे होते, परंतु ते मुद्दे आम्ही वाढवले, म्हणजे त्याच्यामध्ये काय बाकी ठेवायचं नाही आता, असाच निर्णय आणि मुख्यमंत्री महोदयांची सगळ्यांची इच्छा होती. शेवटी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वंशज आहात, त्यामुळे शेवटी आपण स्वतःच आपल्या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन, म्हणजे यापूर्वी देखील अनेक आंदोलन आपण केली, कुठे एकत्र होतो आपण, कुठे तुम्ही आपापल्या परीने वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन लढाई आपण लढतोच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे सरकार देऊ शकतं, हा तुमचा जो काही सातत्याने पाठपुरावा होता, आणि आपल्याला आपण गेले अनेक वर्ष यामध्ये जो काही आपला अभ्यास आहे, याच्या माध्यमातून तुम्ही जो काही आग्रह तुमचा होता प्रत्येक बैठकीमध्ये, की बाबा आपण राज्य शासनाच्या वतीने जे जे काही करू शकतो, ठीक आहे, बाकी सुप्रीम कोर्टामध्ये जी आपली मेन पिटिशन आहे ती आहेच, परंतु तोपर्यंत आपण आरक्षणाचे जे फायदे इतर समाजाला आपण दिलेत, तशा प्रकारचेच फायदे आपल्या मराठा समाजाला मिळाले पाहिजे, ही भूमिका आपण घेतली. आणि सरकार देखील, शासन देखील तुमच्या भूमिकेशी समरस आहे. आणि एक साधक बाधक चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला, आणि आपण जे मुद्दे आपले मांडले होते, आपली मागणी जी होती, त्यामध्ये सकारात्मक नाही, निर्णयच झालेला आहे. सकारात्मक म्हणजे काय करतो वगैरे, पण तसं ठेवलेलं नाही काय. आज आपल्या आंदोलनाला यश, आपल्या लढ्याला यश मिळालेलं आहे. हा खऱ्या अर्थाने आपण केलेला जो काही संघर्ष, त्याचा एक आनंदाचा दिवस किंबहुना विजयाचा दिवस म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आपण पहिलं जे निर्णय घेतलाय तो सारथीकडून, गृहमंत्री महोदय वाचूया अमितजी, सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम जे 1 महिन्यामध्ये संपूर्ण सुरू करण्यात येतील. म्हणजे महिन्याभरामध्ये त्याचं सगळं नियोजन करतील, आणि टाइम बाउंड प्रोग्राम, म्हणजे राजेंद्रजींनी आणि आपल्या शिष्टमंडळाने त्याच्यामध्ये आणखी काही सूचना केल्या, जे कोर्सेस आहेत त्याच्यात आपल्याला आणखी काय वाढ करता येईल, आणखी ज्या आपल्या तरुणांना नोकऱ्या कशा जास्तीत जास्त उपलब्ध होतील, या संदर्भातली चर्चा सकारात्मक झाली. सारथीचं विजन डॉक्युमेंट जे आहे, ते विजन डॉक्युमेंट तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून 2022 पर्यंत पूर्ण तयार करण्यात येईल. सारथीमधील रिक्त पदे 15 मार्च 2022 पर्यंत संपूर्णपणे भरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सारथी संस्थेच्या 8 उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव 15 मार्च 2022 पर्यंत मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचा निर्णय झालेला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला चालू आर्थिक वर्षात मंजूर रुपये
100 कोटीपैकी 80 कोटी प्राप्त झाले आहेत. उर्वरित 20 कोटी आणि त्याचबरोबर पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. व्याज परतावा संदर्भात कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव प्राप्त झाल्यास व्याज परतावा तातडीने देण्यात येईल. आणि त्याच्यामध्ये क्रेडिट गॅरंटी बद्दल, म्हणजे तो मुद्दा लोन मिळण्यामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या क्रेडिट गॅरंटीच्या बाबतीमध्ये देखील धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असा देखील निर्णय झालेला आहे. परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज परताव्याबाबत शासन धोरण ठरवेल त्याचा देखील निर्णय झालेला आहे. म्हणजे पॉलिसी ठरवण्याचा निर्णय झाला आहे. जे आपली मुलं परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत, व्याज परताव्यासाठी कर्जाची मुदत जी 10 लाख रुपये होती ती शासनाने 15 लाख रुपये केलेली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर 2 महामंडळावर पूर्ण वेळ व्यवस्थापकीय संचालक दिनांक 15 मार्च 2022 पर्यंत नियुक्त करण्यात येईल हा देखील या ठिकाणी निर्णय झालाय. आणि संचालक मंडळाची नियुक्ती करण्याचा देखील निर्णय झालाय आणि इतरही कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. जिल्ह्यात स्थापन करावयाच्या वसतिगृहांची यादी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आजच उपलब्ध करून देऊन तयार असलेल्या वसतिगृहांचं उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते जेवढी आपली तयार आहे ती गुढीपाडव्याच्या दिवशी सगळी हॉस्टेलचे उद्घाटन करण्यात येतील. कोपर्डी खून खटला प्रकरणी मान्य उच्च न्यायालयात दाखल अपिलाची सुनावणी तातडीने घेण्याबाबत महाधिवक्ता यांना विनंती करून दिनांक 2 मार्च 2022 म्हणजे परवा 2 मार्च 2022 रोजी हायकोर्टमध्ये मेन्शन करण्यात येईल. म्हणजे लवकर बोर्डावरती केस येईल. रिव्ह्यू पिटिशनची सुनावणी खुल्या न्यायालयामध्ये घेण्याबाबत माननीय सुप्रीम कोर्टाला 15 दिवसाच्या आत अर्ज करण्यात येईल आणि त्या बाबतीमध्ये आम्ही तिघजण त्याचा पाठपुरावा करू. गृहमंत्री आहेत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबतच्या कार्यवाहीबाबत प्रत्येक महिन्यात गृह विभागाकडून आढावा बैठक घेण्यात येईल व प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेऊन तसेच ज्या आंदोलनात व्हिडिओ फुटेजमध्ये ज्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग नव्हता त्यांच्यावरील देखील गुन्हे मागे घेण्याबाबत केस टू केस प्रकरण निहाय निर्णय घेण्यात येईल. तसेच जे गुन्हे मागे घेतलेले आहेत परंतु न्यायालयीन पटलावर प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेऊन प्रकरण निहाय त्याचा निर्णय घेण्यात येईल. गृहमंत्री महोदयांनी स्वतः ते सांगितलंय आणि ते स्वतः इथे उपस्थित आहेत. मराठा आरक्षण प्रकरणी नाही हा शेवटी मराठा आंदोलनात मृत पावलेल्या वारसदारांना एसटी महामंडळामध्ये काही 18 लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, पण उर्वरित लोकांना अद्याप बाकी आहेत. काही लोकांचे काही डिस्प्यूट असतील, परंतु त्याच्यामध्ये आपल्या शिष्टमंडळाने सांगितल्याप्रमाणे तातडीने त्या कागदपत्रांची पूर्तता करून द्यावी आणि त्यांना ताबडतोब नोकरी देण्याचा देखील निर्णय शासनाने घेतलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे खूप सुरुवातीपासून छत्रपती संभाजीराजेंचा जो आग्रह आणि मागणी होती की जे आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण प्रकरणी दिनांक 9/9/2020च्या स्थगिती आदेशापूर्वी नियुक्तीकरिता शिफारस झालेल्या परंतु दिनांक 9/9/2020 नंतर सुधारित निवड यादीनुसार जे SCBC, ESBC व EWS उमेदवार शासकीय सेवेतून बाहेर पडतील त्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून अधिसंख्य पदे म्हणजे जे सिलेक्शन झालं होतं त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती अशा सर्व आपल्या तरुणांना किंवा आपले जे कॅन्डिडेट आहेत त्यांना त्यावर खूप चर्चा झाली आणि कायदेशीर देखील मुद्दे उपस्थित केले अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. शेवटी ते अधिकारी जे त्यांच्या कागदावर आहे ते समोर प्रेझेंट करत असतात की सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, मग तिकडे काय होईल, कंटेम होईल, काय होईल, या संदर्भात खूप चर्चा झाली. मग ओपिनियन घ्यायची चर्चा झाली, परंतु
आम्ही सगळ्यांनी ठरवलं मुख्यमंत्री महोदयांसकट की जे काय होईल ते होईल, बघू आपण. कायदेशीर लढाई तर लढतोच आहे, परंतु हा जो प्रलंबित विषय आहे, जे आपले लोक सिलेक्शन झालंय पण नोकरीपासून वंचित आहेत, त्यांचा जो निर्णय आहे, ती जे अधिसंख्य पद निर्माण करून या सर्वांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचा प्रस्ताव जो आहे, तो एक अधिसंख्य पद निर्माण करून त्यांच्या एक मिनिट प्रस्ताव 1 महिन्याच्या आत मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय आहे. आणि हे सगळं जे आहे, तुम्ही लोक तुमच्या बरोबर आहे, त्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे तुम्हाला काय होणार नाही. तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. मला वाटतं आता आपण ज्या मागण्या होत्या त्यापेक्षा शासनाने जास्तीचा विचार केलेला आहे. त्यामुळे आता मी परत एकदा सगळ्या मंत्री महोदयांचं मनापासून मुख्यमंत्र्यांचं हे तो सर्व कॅबिनेट मिनिस्टर्स यांचं मी मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो की आपण सगळे मागण्या हे मिनिट्स मध्ये आपण आणलेलो ऑन पेपर आणायचे, हे सगळं तुम्ही दिलेलं आहे. आणि सगळे मिनिट सुद्धा हे सगळे स्वतः नामदार एकनाथ शिंदे साहेब, नामदार वळसे पाटील साहेब, अमित देशमुखजी घेऊन आलेले. आणि म्हणून मी परत एकदा आभार व्यक्त करतो. सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय जो आपण घेतला, जो निर्णय घेतला तो होता नियुक्त्यांचा. आणि तो इतका अवघड होता, मलाही कल्पना होती, मला सुद्धा एवढी अपेक्षा नव्हती की आपण एवढा निर्णय घेऊ शकाल. तर तुम्ही निर्णय घेतला, आपण ते पुढे काही कंटेम्प्ट होईल, आपण ती जबाबदारी घेता. पण कंटेम्प्टच्या वर आपण जर जबाबदारी घेत असाल, उद्या काय झालं तर मी सुद्धा तुमच्या बरोबर असणार. मी जर तुमच्यावर असणार, म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं इथे आत यावं लागते कोर्टात, तर तिथं मी सुद्धा तुमच्या एक पाऊल पुढे असणार. आणि म्हणून आणि त्यांना विनंती केली मी की 3 दिवस इथं अनेक लोक इथे येऊन जातात, लहान मुलं सुद्धा यायला लागलेत. पण माझं उपोषण ज्यावेळी मला सोडायचंय तर मी एका लहान मुलांच्याकडे सोडतो आणि मग मी मंत्रिमंडळांच्याकडे सोडतो, अशी त्यांना विनंती दिली होती. आणि त्यांनी पुढे ते मान्य केले. आणि पण एकदा माझं आभाराचं भाषण सगळे मंत्री मंडळ गेल्यानंतर मग मी बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजीराजे छत्रपती आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मराठा, तुमचं आमचं नातं काय. आमच्या सैन्य पत्नी माझ्यावर गनिमी कावा केलाय. दररोज दिवसभर थांबायचे, रात्री जायचे झोपायला. आणि मला सांग की तुम्ही जाऊन काही खायला पाहिजे, तुम्ही फिट पाहिजे. पण तिने सुद्धा उपोषण केलं, त्यांनी सुद्धा अन्न त्याग केला होता, हे मलाही माहित नव्हतं. म्हणून मी त्यांचं सुद्धा आभार. बाकीचा आभार त्यांच्यावर सगळं बाकी नंतर होतो.
आता आपल्या घरातला कार्यक्रम, आता आपल्या घराचा कार्यक्रम. माझ्या चेहऱ्यावर सुद्धा आत्ता हास्य आलं. मी तुला फार खुश आहे. खेड्यातून शहरातून आतापासून आहे 2007 पासून, त्या 2007 पासून मी कुठं महाराष्ट्र पिंजून काढलं या मराठा समाजाला आणि आर्थिक माझ्या गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी. त्या सगळ्यांचं मनापासून हृदयातून मी आभार व्यक्त करतो. हे कोणाची नावं घेत नाही संघटनेचे, पण त्या सगळ्या संघटनेने मला प्रेम केलं. त्या सगळ्या संघटनेने मला ताकद दिली आहे. त्या संघटनेने दाखवून दिलं की हा खऱ्या अर्थाने शिवशाहूंचा वंशज आहे. त्या सगळ्या संघटनेने सांगितलं की राजे नुसतं कोल्हापूरसाठी तुम्ही मर्यादित राहायचं नाही, तुम्ही महाराष्ट्र आणि देशात पण शिवाजी महाराजांचं नाव नेण्याचं तुमची जबाबदारी आहे. शाहू महाराज हे नुसतं कोल्हापूरसाठी नाहीयेत, शिवाजी महाराज हे नुसतं महाराष्ट्रासाठी नाहीयेत. यांचा आचार विचार हा देश जगात गेलेला आहे आणि तुमची ती जबाबदारी. म्हणून अनेक लोकांनी टीका केली मी खासदार झाल्यावर, अनेक लोकांनी टीका केली मी खासदार झाल्यावर, पण माझी पूर्ण खासदारकी ही समाजासाठी आहे. शिवाजी महाराज म्हणजे गट किल्ल्यांसाठी नव्हे. इतिहासात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात पार्लमेंटमध्ये कोणी विषय मांडला नव्हता. मला आनंद ह्याच्यासाठी आहे आणि ते सर्व मराठा समाजाचं, सर्व बहुजन समाजातल्या लोकांचं. कारण नुसतं मराठा समाजाला न्याय मिळाला तर नुसतं मराठा समाजाने नुसती मागणी केली नाही, तर सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांनी सुद्धा मराठा समाज आपला मोठा बांधव आहे. मला फार टेन्शन नाही, मला फार स्ट्रेस वाढेल आणि साहजिकच आहे. आणि म्हणून त्यांचा माझा फोन जोडून देऊ नका. आणि म्हणून मी त्यांच्याशी बोललो नाही 10-12 दिवस. आंदोलन याच्या दिवशी मी घाबरत सकाळी त्यांना 8 वाजता फोन केला. शेवटी वडील आहेत आणि त्यांनी काय सांगितलं, माझ्या आशीर्वादाची काय गरज आहे, तुम्हाला तर महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे. त्याचे वाक्य ते म्हणजे तुम्हाला मराठा आणि बहुजन समाजाचा आशीर्वाद आहे. म्हणून मी माझ्या छत्रपती शाहू महाराजांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आईचं प्रेम हे आईचं प्रेम असते. दररोज मला फोन करून विचारायचे, त्यांना बिचारायला साध्या त्या आणि तेव्हा अहो लिंबू शेतात तर त्या हाऊस काहीतरी म्हणतात, ते ग्लुकोज काहीतरी असते, ते घालून तर टाकून समजणार नाही, पण तुम्ही घ्या. मी त्या आईंचं सुद्धा मी मनापासून, जे मला माझ्यावर प्रेम दाखवून माझ्या आईने, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. माझे बंधू असते, माझे जे यशस्वी राज्यमंत्री मधुरी महाराज असतील, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी या 3 दिवसात जे महाराष्ट्र एक वेगळं वातावरण करून टाकलं आणि संभाजी छत्रपतींच्या मागं आपण ठामपणाने उभं राहायला पाहिजे. जे इतर जे अनेक संघटनेचे लोक, अनेक ज्यांना झटका बसलाय, अनेक मराठा समाज बहुजन समाज लोक इथून मला भेटून गेले, राज्य बंद पुकारले, रस्ता बंद करून टाकले आणि अशी अनेक वेगळी आंदोलन केले, मला काहीच माहित नाही. त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या पुढे सोशल मीडिया आहे, सोशल नाही आपली प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया. त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची सुद्धा काय पेशन्स असते, मी स्वतः त्यांना जाऊन सांगितलं. एका जागेवर उभा राहणार दिवसभर संभाजीराजे उठल्यापासून ते झोपेपर्यंत. एक चॅनल तर रात्री 3 वाजता येऊन मला शूट केलं
आणि माझ्या तोंडावर लाईट आल्यावर मी बघितलं, अरे बाबा कोण आहे रात्री 3 वाजता शूट करतो. माफ नाही, मी त्याचं नाव घेत नाही त्या चॅनलचं. आणि मग मी हळूच एक डोळ्याने बघितलं. त्या दिवशी मला 3 वाजेपर्यंत झोपच लागलेली होती, का उपाशी पोटी असल्यामुळे. तरी म्हणतं त्यांना काढून दे. त्यांनी नंतर आमचे 2-3 समन्वयक अशी फिरत होते, त्यांनी बाईट्स घेतले, ते गेले. त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचं इथं सगळे जे इथं उपस्थित जोरात टाळ त्यांच्या बाजू. हा विषय त्यांनी पोहोचवला पूर्ण महाराष्ट्रात. आपण काय करणार आहे? आपल्याकडे प्रसार माध्यम नाहीये. तर मी आणि कोणी एवढा फार मोठा नाही की मी कोणाला काय काय करू आणि ते आपण जाईल. नाही, त्यांनी केलं. प्रिंट मीडिया मुंबई सारख्या ठिकाणी आणि राज्यात ज्यावेळी रशिया आणि युक्रेनचा वॉर चालू आहे, ते सगळं सोडलं आणि ह्या गरीब मराठा समाजांचा विषय ही अंतिम लढाई म्हणून आपण प्रिंट करणं गरजेचं आहे. त्या प्रिंट मीडियाचं सुद्धा मी मनास आभार करू. त्यांच्यासाठीच एक टाळ्या वाटतं. मी अनेक हिडन लोक आहेत जे सोशल मीडियाच्या माध्यमातून, काय सोशल मीडिया आहे, काय माध्यम आहे ते, तिने जो प्रसार केला राज्यात आणि देशात, रशियापर्यंत बातमी, ते आपल्या मुलांनी तिथं कौतुक केलं, ते आपल्या ठामपणे आपल्या पाठीशी. त्या सगळ्या सोशल मीडिया ज्यांनी एक सुद्धा त्यांनी फन केलं असेल, त्यांच्या लाईक केलं असेल, त्यांचं सुद्धा मी मनापासून घेत होतो. जी वैद्यकीय टीम आहे, ती वैद्यकीय टीम एवढी कंटाळून गेली ती माझ्यापासून. कारण ते म्हणत होते हे औषध तर घ्या तयारच नाही. डोकं ते म्हणतात औषध घेऊ, हे नाही म्हणतात. त्यामुळे शुगर ड्रॉप आहे तर ग्लुकोज देऊ, इंजेक्शन देऊ. मी म्हटलं काहीच करणार नाही. मग हे म्हणजे आमचा उपयोग काय? त्यांना सगळी भीती वाटत होती. ज्यावेळी शुगर ड्रॉप झाला त्या वैद्यकीय टीमचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशासन यांचं सुद्धा कौतुक आहे. सगळ्यात जास्त टेन्शन त्यांचं होतं. का? नुसतं आपलं आमरण उपोषण चालू आहे म्हणून नाही, पण आमचे सगळे समन्वयक सुद्धा फारच आक्रोश होते ना. त्यांचाही काही दोष नाही, पण त्या पोलीस प्रशासनाने सुद्धा इतकं कोऑपरेशन केलं. आणि तुमचे सगळे देशातले राज्यातले इनपुट्स जे काही चाललंय, जे काही लोकांच्या भावना आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे आणि मंत्रिमंडळाकडे पोहोचवल्या. आणि मी ज्यावेळी रात्री आता पाणी जास्त सारखं मला टॉयलेटला जावं लागत, बघतो तो इथं महिला पोलीस सगळ्याचे मी त्यांना विचार तुझी ड्युटी केव्हा संपणार? नाही पाटे आमची सकाळी 7 वाजेपर्यंत. त्या पोलिसांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता ज्यांचा आभार जाहीरपर्यंत करू नये, पण हा घरातला कार्यक्रम आहे म्हटलं नाही. आमच्या सहितचे मी दररोज जाताना त्यांना ताकीद करायचं, तुमची ताकद ही माझी ताकद आहे आणि म्हणून तुम्ही काहीतरी खायला पाहिजे. आणि दररोज गोड गुलाबीने बोलून जायचे मला, मी हे सूप घेतलं, मी हा जो काहीतरी ब्रॉकली सूप घेतला, म्हणजे तुमचं आवडते ब्रॉकली, ते सूप घेतला, पण मी घेतलं. नाश्ता भरपूर करून आलो. असं सगळे मला थापा मारत आलेले पहिल्यांदा फोटो. आणि त्यांनी सुद्धा अन्नत्याग केला आणि काम केलं ते तिथे येऊन. मी तर निवडून झोपायचं तर इथं, पण मी काम केलं. त्यांचं माझ्यापेक्षाही जास्त योगदान आहे. आभार करतो. आमचे चिरंजीव शहाजी, त्यांच्यासाठी सगळं
नवीन होतं युवराजांना पुढे घ्या ना सर. आणि त्यांनी सुद्धा गोष्टीत जिथं जिथं समन्वयकांशी बोलणं असेल, माझ्याशी चर्चा करणे असेल, ज्यावेळी माझं शुगर ड्रॉप झालं त्याने आणि हे झालं तर बाबा नाही बाबांची जास्त आणि ते याच्यात एक्सपर्ट आहेत त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये कुठनं सगळी माहिती काढून एक म्हणजे ते गव्हर्नमेंटची वैद्यकीय टीम असली तरी त्यांनी उभीची काय हायपोग्लायसेमिया असले काही शब्द काय कळत नाही. पण सध्या आता पुढच्या आंदोलनाच्या वेळी आपण अभ्यास करू. सगळ्या संस्था अनेक संस्था अगळ्या शिक्षण संस्था असतील, अनेक प्रकारच्या संस्था त्यांनी सगळ्यांना तुकाराम महाराजांचे देहूवरून आले लोक, वारकरी लोक आलेले काय रंगलं. तुम्ही तिकडे असल्यावर तिकडे होता ते आम्ही 2.5-3 तास मी सुद्धा विसरून गेलो की मी आम्हाला उपोषण करायला लागलो. त्यांच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. मी सगळ्यात जर सुरुवात कोणी केली असेल तर ते मुंबईचे डबेवाले, त्या मुंबईच्या डबेवाल्यांचं मी कौतुक करतो. म्हणजे त्यांनी इतक्या पर्यंत गेले की काय सांगा ते आम्ही करतो. आज संध्याकाळी जेवण त्यांच्याकडून आहे. तिथं वॉलमार्ट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून नाश्ता जेवण वॉलमार्ट ऑर्गनायझेशनच्या नांदेडकरांनी जेवण दिलं पहिल्या दिवशी. तिथे WMOच्या मुलांनी सुद्धा नाश्ता जेवण तिथे सगळ्यांना स्वखर्चाने दिलं. आमचा काही संबंध नाही, माझा वैयक्तिक काही संबंध नाही, त्यांचं सुद्धा मी कौतुक करू. मला वाटते सगळ्यांचे झालेले आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. त्या महिलांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. माझ्याबरोबर फोटो काढायला सेंट सांगितलं तुम्ही जायला वर कोण मला सोडायलाच तयार नाही. कोण पुरुष फोटो काढायला हे का तो आमचा सोमनाथाला फोटो काढायला हो तुम्ही जरा समजून घ्या, तुझ्यामुळे सुद्धा समजून घ्या. ऐकणार नाही म्हणजे सरकारच्या बाजूला तो शेवटी सोमनाथ लांबोरे सुद्धा जो माझं पूर्ण देखभाल करतो मला तो सुद्धा तिकडे गेला. भावनी म्हटलं यांच्या कोण आपण नादाला महिलांची ताकद. दोन शेवटचे आभार आहेत. आणि हा जे मगाशी बोललो मी जे आणि ज्यांनी आंदोलन केले त्या सगळ्या आंदोलकांचे मी माणूस आभार करतो. तो जो मुलगा टाकीवर चढलाय परभणी करतोय त्यांना सांगा प्लीज खाली या लोक त्याचे आभार करतो. आणि उद्या काही जिल्हे बंद आहेत त्यांचं माझं आव्हान आहे सगळ्यांनी ते मागं घ्यावं. आणि शेवटचे दोन म्हणजे जे इथं आज 3 दिवस आपण इथे उपस्थित आहात, हल्ला नाही आपण इथं. अनेक लोक इथं येऊन गेले, 2 दिवस आले ते गेले, 1 दिवस आले ते गेले, पण आपण इथं कायम स्वरूपी कोणाची गाडी न घेऊन येता. कोणाला तुम्हाला गाड्या दिलेल्या नाहीयेत. हे राजकारण विरहित हा स्टेज आहे. हा राजकारण विरहित इथं लोक आलेले. कोणाशी आपल्याला राजकारणाचा विषय नाही. समाजाला गरीब समाजाला न्याय मिळावा म्हणून आपण सर्वजण आलात. मला ताकद दिली आपण, मला विश्वास दिला की आपल्या मागण्या 100% मान्य होणार. त्या सगळ्यांचं नियमनाचा आभार व्यक्त करतो. आणि दुसरं म्हणजे हे सगळे समन्वय. आज तुम्हाला एक 18-20 समन्वयक दिसत असतील, त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. मनापासून मी त्यांचं कौतुक करतो. एवढी ताकद दिली तुम्ही मला, एवढा अभ्यासपूर्वक. मग कोंडळे असतील, आपले तांबे सर असतील, मी सगळ्यांनी नावं घेत नाही, आणि बाकी सगळे समन्वय, त्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अनेक मराठी केवळ काम करत असताना एक टीम असते, आणि टीम काही 100 लोकांची टीम, 500 लोकांची टीम होऊ शकत नाही. म्हणून ज्यांना वेळ देता येतो, म्हणून
ते स्वतःहून ते सगळे एकत्र आलेले आहेत. आम्ही केवळ कोणाला अडवलं नाही तुम्ही येऊ नका म्हणून. आणि हे जे आलेत आपले 18-20 समन्वयक, त्यांचा मी मनाचा आभार व्यक्त करतो. आणि अनेक समन्वयक आहेत जे इथं आले नाही पण ते माझ्या टच मध्ये आहेत. आजपासून नाही, 2007 पासून ज्यांनी मला महाराष्ट्र दाखवला त्या सगळ्या समन्वयकांचं, त्या सगळ्या संघटनेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमचे मेहणे सुद्धा आता समन्वयक झालेले. नागपूरच्या दौऱ्यात ते म्हणजे बाकी तुमचे समन्वयक नको आहेत, तुमचे समन्वयक नको आहेत. नागपूरची जबाबदारी माझी असणार आहे. म्हणून ते आमचे विश्वजित सिंह लादाव येते, कारण विश्वजित सिंग आताही नागपूरला आंदोलन केलं. विश्वजित सिंग कीर्तन घाटगे यांचं सुद्धा एक समन्वयक म्हणून माझे निर्णय म्हणून नाही, माझं एक नागपूरचे एक समन्वयक म्हणून त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. मला वाटतं मी सगळ्यांची नावं घेतली, कोणाची राहिले असेल तर मला सांगा. गणेश जाधव सर आलेले इतिहासकार. आणि सगळ्यांनी आता आपण लांब आलंय. आपण नाही, एक चांगलं गाणं करूया. एक गाणं लावूया आपण. बरं, एक माझं मनोगत संपवायच्या अगोदर माझं मनोगत एक गाणं व्हायला पाहिजे. माझं एक सेंटेन्स एक गाणं व्हायला पाहिजे, तिथे सगळे जल्लोष सुरू करू शकतो. आणि एक विद्यार्थीला त्याला आपलं मनोगत व्यक्त वर आणि सगळं पारदर्शक होतं. मीटिंगला सुद्धा विद्यार्थी प्रतिनिधी गेले होते. आम्ही सुद्धा सांगितलं मीटिंग असतील, मुख्यमंत्री पाहिजे, उपमुख्यमंत्री पाहिजे, सगळेजण पाहिजे. आणि मुलांना सुद्धा दिलं, त्यांनी सुद्धा बघायला पाहिजे काय चाललंय. आणि मांडव इतकं सुंदर केलं होतं, मांडव इतकं सुंदर बांधलंय, तयार केलंय. साऊंड सिस्टम टॉप क्लास. मला कोण म्हटलं, काल एक जण आले होते, तेवढे राजांसारखा टॉप क्लास मांडव आहे. म्हणजे राजांसारखं नाही म्हटलं. इथं येणारा मंत्र्यासह वाटेल पण हे किरकोळ आंदोलन नाही. सर्वांना जय शिवराय. खरं तर मला आता काय बोलावं हे समजत नाहीये, कारण की कोणत्या शब्दानं आता मी राजांचे जे उपकार आहेत. काल माझा एक बांधव या ठिकाणी भाषणला आला आणि तो म्हणला, त्याचा मला चांगला शब्द आठवतोय की तो म्हटला, माझी पॅन्ट मी माझ्या मेवण्याची घालून आलोय. मित्र, खरंच ह्या राजांनी आपल्याला जीवनाची भाकर कमवून दिली. खरंच आम्ही राजे एवढे आमचे हाल झाले. 2020चे पोर, 19चे असतील, 2014चे पोर असतील. एवढा अन्याय सहन केला आम्ही, एवढा अन्याय. रात्री आम्ही मिटिंगला गेलो, एवढे वडापाववर जीवन काढलं, दिवस काढले आम्ही. पण राजे तुम्ही भेटलं का आम्हाला? सर्वांना विनंती, आता स्टेजवरती गर्दी जास्त झालेली आहे. गाणं आता होणार तर सर्वांनी खाली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन